यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय 24 भगवान की जय। इष्टोपदेशमध्ये 10 श्लोक झाले आमचे पहिले। होता ना माझ्याबरोबर शिकताना? तर काय चालली आहे चर्चा याच्यामध्ये? इष्ट काय आहे आणि अनिष्ट काय आहे हे दाखवलं। पहिला सुरुवातच ह्याच्यापासून केली की संसारी जीव आहे तो अनेक गोष्टींना इष्ट मानतो, पण अज्ञानाने खरं जाणत नाही काय स्वरूप आहे ते, म्हणजे इष्ट कुठली वस्तू आहे ह्याचं अज्ञान आहे। त्यामुळं मग सगळ्या परवस्तूंमध्ये आपलं हित शोधतोय, आपलं सुख शोधतोय, आणि त्यामुळं ते त्यातून मिळणार नाही आहे तर नियमाने दुःखाला प्राप्त होतो। म्हणून जी गोष्ट तुम्हाला त्याचा आश्रय केला असताना कधी सुख देते कधी दुःख देते ती आपल्यासाठी इष्ट नाहीच। मग जी नियमाने तुम्हाला निरंतर कधीही अनुभव करा तर सुखच देणार आहे तीच गोष्ट आपल्यासाठी इष्ट आहे। मग हे निर्णय करायचं आहे या सर्वांमधून। वास्तविक आत्मा इष्ट एवढं एकच सांगून सोडायला पाहिजे होतं। 51 श्लोक का सांगितले हो दीपका की? एवढे 51 श्लोक सांगायची काय गरज पडली? इष्ट काय आहे सगळ्यांना माहिती आहे की स्वतःसाठी स्वतःचा आत्माच इष्ट आहे, बाकी कोणी जगात इष्ट नाही। तर मग ते ह्याच्यात पण आलं योगसारमध्ये पण अशी गाथा की त्यांच्याच तिथल्या उदाहरणावरून ते अनिष्ट कसं आहे ते पटवून देऊन इष्टाकडे वळवतात। म्हणजे म्हणायचंय संसारी जीवाची बुद्धी किती वेगळ्या वेगळ्या प्रकारची आहे, त्यांना तशा त्यांच्या त्यांच्या भाषेत समजवावं लागलं। कोणाला आपलं कुटुंब प्रिय आहे, कोणाला धन प्रिय आहे, कोणाला शरीर प्रिय आहे, कोणाला आपले कशाय प्रिय आहे, ते इष्ट वाटत आहेत सगळ्याला। मग त्या सगळ्यांसाठी एक एक श्लोक आहे। कोणासाठी? माझ्यासाठी। त्या सगळ्यामध्ये मीच आहे, असं दुसरा कोण नाही आहे। त्यामुळं वेगळ्या म्हणजे कोण म्हणेल ना धन प्रिय आहे तर त्या ज्यांनी धनाला इष्ट मानलं त्याच्यासाठी हा उपदेश आहे, माझ्यासाठी कुठे आहे? तर असं नाही आहे। जरी तुम्ही धनाला माझं म्हणत नाही आहे तरी पण अन्य परवस्तूंमध्ये अडकलाय ना, मग तिथं पण सांगावं लागलं की हे तुझ्यासाठी इष्ट नाही। मग कुठल्या कुठल्या प्रकाराने आपण जसं म्हणलं की कोणाला व्रत प्रिय आहे तर कोणाला असंयम प्रिय आहे। काय प्रिय आहे तुम्हाला? कोणाला स्वाध्यायच प्रिय आहे, कोणाला पूजा व नियम संयम हेच प्रिय आहे, कोणाला ध्यान प्रिय आहे, कोणाला संसार प्रिय आहे। प्रत्येकाचे विचार भिन्न भिन्न आहेत, त्यामुळं प्रत्येकाला तशा प्रकारचा उपदेश द्यावा लागला। म्हणजे पुण्याला इष्ट मानलं, शुभालाच आश्रयभूत हे उपादेय मानलं, असं प्रत्येकाची वेगळी धारा आहे। म्हणून एवढा सगळा विस्तार करावा लागला कारण आजकाल लोक कसे आहेत आजकाल इन द सेन्स जेव्हा महावीर स्वामींच्या नंतर कसे आहेत जीव की भोगामध्ये रमलेले आहेत आणि असंयमाची रुची असणारे आहेत। म्हणून त्यांना त्यांच्या भाषेतून समजवून परिचय द्यावा लागला की तुम्ही निर्णय करा, कारण मी सांगितलं म्हणून तुम्ही मानलं तर सुटणार आहे तो विषय तुमचा। तुम्हाला स्वतःला पटलं, विश्वास झाला तरच तुम्ही त्याचं अवलंबन घेणार, अन्यथा नाही। जसं म्हटलं एखादी वस्तू जरी खरेदी करायची आपल्याला तरी सुद्धा आपण 10 ठिकाणी चौकशी करतोय। शाळेत घालायचं मुलाला तर घातलं का नाही? घातलं ना का नाही? काय नाव? माणिक। घातलं का त्याला? मग घालताना किती चौकशा केल्या, इथं घालायचं का तिथं, कुठलं चांगलं आहे। मग लौकिकात तर सगळं करतोय चौकशी, आणि इथं
कोणती वस्तू इष्ट आहे हे आपल्याला निर्णय करण्यासाठी म्हणून सगळ्या रीतीने अभ्यास करण्यासाठी इतका सगळा विस्तार करावा लागला आचार्यांना. म्हणून सांगतायत की त्याच्यामध्ये भूल व्हायला नको. हां, मी हे सांगत होते की हां हां बरोबर, वाजवून बघत होते ते माठ. माठ आणायचं, खरेदी करायचं, तरी लोक अज्ञानी असले तरी वाजवून बघायचे. मग इथं मोक्ष मार्ग मिळणार आहे आपल्याला, आपला शुद्ध आत्मा, आपला स्वभाव मिळणार आहे, अनंत सुख मिळणार आहे, तर वाजवायला नको का? काय वाजवायचं? हां, म्हणजे परीक्षा करायला पाहिजे. अनुभवानेच त्या परीक्षेमध्ये आपल्याला रिझल्ट मिळणार, अन्यथा नाही. म्हणून आचार्यांचा अनुभव त्यांनी लिहिलाय, पण ते सुद्धा आपल्यासाठी उपयोगी नाही आहे. फक्त त्यांनी एक मार्ग दाखवण्यासाठी इतक्या गाथा लिहून ठेवल्यात की मला हे बरोबर वाटलंय, मला याच्यातून मार्ग मिळालाय, तर तुम्हाला पण मिळेल असं सांगण्यासाठी म्हणून हे सगळं विस्तार करावा लागला. तर तिथे योगसारमध्ये काय सांगितलं की अनेक शास्त्र वाचले लोकांनी, पण तरीसुद्धा मोक्ष का नाही मिळाला हो? स्वाध्याय केले, कंठस्थ झाले म्हणा ग्रंथ, तरीसुद्धा मोक्ष का नाही मिळाला? सुख का नाही मिळालं? आपल्या आत्म्याला नाही जाणलं. हां, तर त्यांनी काय सांगितली गाथा? सत्थ पडंथ तेहू जड. शास्त्र वाचलं तरीसुद्धा ते जड आहेत. कोण? वाचणारेच जड आहेत, शास्त्र जड आहेत नव्हे. सत्थ पडंत ते विजड अप्पाजेण मुणंती. ज्यांनी आत्म्याला जाणलं नाही त्यांच्यासाठी शास्त्र सुद्धा चेतन बनवू शकत नाही त्यांना, म्हणजे ते स्वतः जड आहेत असं घेतलं. सत्थ पडंत ते विजड अप्पाजेण मुणंती. तिहू कारणिये जीव फुडून हुणी वाणू लहंती. त्या कारणाने हा जीव आजपर्यंत मोक्षाला गेला नाही. म्हणजे काय केलं हो तुम्ही? स्वाध्याय केला म्हणजे काय केलं? शब्दाचा भार वाढवला फक्त, असं सांगितलं. म्हणजे शब्दातून दाखवायचं काय होतं आचार्यांना, आणि मी काय केलं? वाचक शब्द धरून बसलो, त्याचा वाच्यच धरला नाही, त्याची भावभासना केली नाही. जसं माताजी सांगतात नेहमी, चंद्र दाखवायचा होता म्हणून मुलाला काय केलं? बोटाने दाखवलं की तो बघ, माझ्या हाताकडे बघ, तुला चंद्र दिसेल. मुलांनी काय केलं? हां, बोटाकडेच बघत बसला, चंद्र दिसला का नाही सांगा? मग असंच आहे ना, हे शब्द म्हणजे सगळे दाखवण्यासाठी वापरलेलं एक सिम्बॉल आहे. फक्त ते काय म्हणायचं, त्यांचा अनुभव आहे त्या शब्दात फक्त घातलाय त्यांनी. पण त्या शब्दाला धरलं तर त्यांचा अनुभव पण कळणार नाही आणि आपला अनुभव पण मिळणार नाही. म्हणून सांगतायत शब्दामध्ये थांबू नकात. सगळे एक एक श्लोक म्हणजे आपल्याला उलट आत उतरवणारे आहेत. अशा श्लोकांच्या द्वारे उलट चिंतन केलं तर घरात कसं राहायचं हे सुद्धा समजतं, आणि घर कसं सोडायचं हे सुद्धा समजतं. काय म्हणले हो? घरात राहायचं कसं आणि घर सोडायचं. हां, कोणाला सांगायला लागले? मला म्हणायचं. हां, म्हणजे आपण काय करतोय, घरात राहतोय तरी घरात नीट राहत नाही आणि घर सोडायचे भाव होत नाहीत. कसं? म्हणून सांगतायत सगळीकडनं निर्णय करण्यासाठी म्हणून आपल्याला सगळं सांगावं लागलं आचार्यांना. घर मिळालंय तर त्या घरात पण कसं राहावं लागेल तुम्हाला, आणि ते सोडायचं तरी पण काय भावना करावी लागेल. जसं आम्ही कुंद बालकाचं त्यांचा अनुभव वाचतोय, काय म्हणायचं आता, अनुभव म्हणायचं, चरित्र म्हणायचं, काय म्हणायचं ते म्हणा. त्यांच्या बालावस्थेपासून आचार्य पदवीपर्यंत त्यांचा प्रवास वाचलाय आम्ही आत्ता. तर त्यात त्यांनी घेतलं की कशा रीतीने त्यांना घर सोडायचे भाव झाले, तर त्यांनी आईवडिलांना समजवत आहेत कसं, का मी घर सोडतोय, का मला संसारात राहायचं नाही आहे, का मला भोगामध्ये अडकायचं नाही आहे. सगळं हे त्यांचे विचार त्यांनी समजवलेत आहेत. म्हणजे खूप चांगल्या रीतीने त्यांचे भाव प्रदर्शित केले. बरं, कशासाठी सांगायचं होतं मला, तर शास्त्रामध्ये जी पण गोष्ट लिहिली गेली त्याच्याद्वारे आपल्याला समजतं की तुम्ही गृहस्थी करताय, तुम्ही जरी संयोगात राहताय कुटुंबातल्या, तरीसुद्धा तिथं आपले भाव कसे असायला पाहिजेत. मग त्याच्यासाठी 9वा श्लोक घेतला होता.
की हे सगळे परिवारजन मिळाले ते कसे आहे तो काय सांगितलं मानव श्लोकात? हां हां, त्याला एक नाव आहे म्हणे त्या झाडाला. एका झाडावर सगळ्या प्रकारचे पक्षी एकत्र येऊन बसतात, माहिती आहे? काहीतरी सारंग वृक्ष का काय, सारंग झाड काहीतरी म्हणतात वाटतं. ती गाथा फक्त आठवते. हा ना, दिग्देश. दिग्देशेभ्य खगायेत्य, म्हणजे फक्त ते झाडावर येऊन बसतात हे सांगितलं, पण त्याचं काहीतरी नाव आहे असं ऐकून आहे. तर त्या झाडावर अनेक देशातनं दिशेतनं आलेले पक्षी एकत्र राहतात आणि सकाळी आपल्या आपल्या कामासाठी निघून जातात. मग कशासाठी सांगितला हा श्लोक? तसंच संसार आहे. हां आपण सगळ्या योनीमधनं फिरून, गतीमधनं फिरून येतो संसार. आणि प्रत्येक जण मग आलं की आपापल्या स्वार्थाचं निरसन करून म्हणजे आपल्या घरात आलेले सगळे हे संयोगी जन कुठून आलेत? हां, वेगळ्या वेगळ्या गतीतून, वेगळ्या वेगळ्या उदयातून, वेगळ्या वेगळ्या परिणामांनी सहित असे आलेत. आणि मग ते तुमच्याजवळ किती काळ राहणार हो? आले. हां, त्यांचा प्रगे प्रगे जातात निघून. स्वार्थ समजत. हां, नाही तरी पण आयुकाळ आहे तोपर्यंत म्हणा. हो. म्हणजे तो पण किती अल्प आहे आणि तो आयुकाळ संपला की निघून जाणार आहेत सगळे. ह्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की जेवढा काळ तुमच्या सोबत आहेत, भलेही ते तुम्हाला खूप इष्ट आहेत, तरी सुद्धा त्यांचा काळ वाढवू शकत नाही आपण. म्हणजे अनंत काळ हे माझ्यासोबत राहावेत. कोण 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 पाहिजे मा? माझा मुलगा, माझा नवरा, माझी मुलं, शरीर, बरोबर, हे माझ्या बरोबर राहावं. किती काळ? तथाच तू म्हणतील देव लगेच. काय होईल हो मग? तसंच तथाच शत्रू मानायला तयार नाही शरीराला, म्हणूनच ते सोडायला तयार नाही तुम्हाला. ज्यांनी शत्रू मानलं त्याला सोडून निघून गेले ते परमाणू. पण आपण प्रेम करतोय त्याच्याबरोबर म्हणून तुमच्याजवळच राहते ते. म्हणून ज्ञानातून श्रद्धेतून बदला तर हे काय आपल्याला त्रास देणारे नाही आहेत. शरीर हे काय म्हणायचं संयोग आहे, तेवढा वेळ राहणार आहे, नंतर पुन्हा नष्ट होणार आहे. एक विचारू का? म्हणजे शरीर हे पण आपण थोडं उपकारीच समजायचं. कसं? हा ना, दोन्ही साईडनी सांगितलं म्हणूनच ते की आत्मा शरीराच्या आश्रयाने राहूनच प्रगती करतो. साधनेच्या दृष्टीने, संयमाच्या दृष्टीने त्याचं जर तुम्ही फक्त साधन म्हणून वापर करत असाल तर त्याचं रक्षण करणार. म्हणून तर त्यागी आहार करतो, म्हणून तर त्याची सेवा करतो, जेवढं त्याला शक्य आहे तेवढं सांभाळतो. पण दृष्टी भिन्न आहे ना. आपण खातोय तर आपली दृष्टी भिन्न आहे आणि साधूची दृष्टी भिन्न आहे. एकच आहार खातोय तरी सुद्धा सांगा तुम्हाला पुण्य आहे का पाप आहे? सोवळ्यातच जेवलंय, आहार मुनींनी जे घेतलंय तेच खाल्लंय, सांगा पुण्य आहे का पाप आहे? पाप. का बरं? भाव. काय भाव केला? शुद्ध सगळं पाहिजे की. शुद्धच भोजन बनवलं की चौक्यामध्ये आणि तेच तुम्ही खाल्लं, तुम्हाला पुण्य का पाप? आपल्या शरीराच्या दृष्टी म्हणूनच सांगितलं ना. दृष्टी आणि ते भाव त्या ग्रहण करण्याच्या माग हेच महत्व आहे. ब्रुवनपी न ब्रुते गच्छनपी न गच्छती स्थिरीकृतात्मतत्वस्तु पश्यनपी न पश्यती. तसंच खात असताना सुद्धा खात नाहीत, बोलत असताना बोलत नाहीत, पाहत असताना पाहत नाहीत. ज्यांची दृष्टी अंतरंगामध्ये आहे ते पश्यनपी न पश्यती, पाहत असताना सुद्धा न पाहण्याप्रमाणे आहेत, असं त्यांचं आहे ना वर्तन. म्हणून ते आहार घेताना सुद्धा पापी नाही आहेत, पुण्यवानच आहेत. आणि तोच आहार मी खाल्लं तर मला त्यापेक्षा डबल पाप आहे, कारण माझी दृष्टी काय आहे, हे चांगलं आहे, हे पाहिजे, हे नको आहे, हे असं व्हायला पाहिजे. म्हणजे काय केलं हो मी? दृष्टी माझी साधनेकडे नाही राहिली. म्हणून सांगितलं. तसंच सांगितलं या कुटुंबाविषयी सुद्धा. तुमच्या संयोगात आलेला हा कुटुंब आहे, तो खूप चांगला आहे म्हणून दीर्घकाळ माझ्याबरोबर राहावा शक्य नाही. आणि खूप द्वेषी आहेत, खूप विचित्र आहेत घरातले लोक, कधी ह्यांच्यापासून सुटकारा मिळणार नाही. का हो? त्यांचा संयोग जसा आहे, जेवढा वेळ पुरता तेवढा वेळ राहणार. आणि समजा आता घरातले लोक धार्मिक आहेत तुमच्यासारखं, तुम्हाला नवरा मिळाले, तुम्ही दोघांनी धर्माला अनुकूल राहिलात, तर
आता जो संयोग झाला होता या भावामध्ये, मला सांगा हा संयोग पुन्हा कधी घडणार? ठीक आहे, धर्मालाच अनुकूल म्हणून, असं नाही की आपला आसक्ती आहे त्यांच्यामध्ये म्हणून, मोह आहे म्हणून, नाही, धर्मालाच अनुकूल आहे म्हणून जरी तुम्ही परिणाम केलात की मला हा संयोग मिळावा, कधी मिळणार हो? तर त्यांनी उदाहरण दिलं त्याच्यासाठी की लाकडाचे 2 डोणके त्या नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला टाकले. आता ते किती काळांनी परत येऊन एकत्र मिळणार? म्हणजे कधी मिळतील कधी नाही. म्हणून तसंच की अशा परावर्तनामध्ये अडकणारा हा जीव, त्यामुळं कधी त्यांची भेट होईल पण नाही होईल पण, आणि कधी म्हटलं तेच लोक भेटतील अनेक भावापर्यंत कर्म फेडण्यासाठी. म्हणून सांगतायत आलाय ना संयोग, बस तो संयोग ने आहे, मी न्याय काय एवढं जाणा. काय म्हणता तुम्ही? जोपर्यंत संयोग आहे तोपर्यंत एवढं आपल्याला करता येतं तेवढं करा. नंतर तेच की त्याच्यामध्ये पण दृष्टी कशी असावी की मी करता नाहीये, करावं लागतंय आपल्याला, हे बस संयोग आहे म्हणून तर सांगितलं. सगळ्या पुराणांमध्ये सगळ्या स्त्रिया, सगळे जे महापुरुष होऊन गेले, केलं नाही का हो त्यांनी? भरत चक्रवर्तींनी केलं, आदिनाथ स्वामींनी केलं. किती पोरांना पोचलं? किती पोरं होती? 103 होते. एक वाढवायला लागलाय काय? 103 हो. 102 होते का? 103 होते. 103 ऐकलं परवा. 2 मुली आणि 101 आणि 102 मुली असं. 100 आणि 2 असं ऐकून आहे मी. हो, किती मुलं होते हो आदिनाथ स्वामींना? काढावं लागेल कॅटलॉग, बायोग्राफी. म्हणजे जे काय होती ते समजून घ्या. 102 103 काय असतील ते. तर त्या सगळ्यांचं पालन पोषण केलं का नाही? जाऊ दे, राजा होते, सगळ्या प्रजेचं पालन केलं, सगळ्यांना षटक्रिया शिकवल्या. नाही भरत नव्हे, आदिनाथ स्वामी म्हणते मी. आदिनाथ राजा, जेव्हा ते राजा होते, सगळ्यांना उलट संसार कसा करायचा, गृहस्थी कशी करायची, आरंभ ते सगळा व्यापार धंदा सगळं शिकवलं की. मग म्हणजे करणार, सगळं करणार, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये भावना ही की हे सगळं कर्तव्य नाहीये माझं, ते सगळं करण्यामध्ये सुद्धा जाननहार स्वभावाची जाण असणार. म्हणून सांगतायत असे सगळे मिळणार आहेत. हे सगळं संयोग अनॲव्हॉइडेबल आहे. तुम्ही मागितलंय पूर्वी म्हणून तुम्हाला मिळालंय, तर ते संयोगात राहणार आहेत. त्यामुळं त्यांना दूर करायचा प्रयत्न करू नका किंवा त्यांना टिकवायचा प्रयत्न करू नका. बस ते आहेत, इतक्या काळपर्यंत बरोबर राहणार आहेत आणि नंतर त्यांचा वियोग होणार आहे, एवढं जाणायला पाहिजे, समजायला पाहिजे, म्हणजे प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायला पाहिजे. हे नुसतं ऐकून शिकून उपयोग नाही. किती आपलं आसक्ती असती ना, ते समजतं जेव्हा वियोग होतो. म्हणजे मागं उदाहरण पण सांगितलं होतं मी, जेव्हा नम्रता त्यांच्या वडिलांना ॲडमिट केलं होतं आणि मग शेवटचे समय होते त्यांचे, पण तरीसुद्धा म्हटले त्यांची आई एवढ्या स्थिर आहेत, ते बाकीचे पेशंट असलेले बघून म्हणाले तुम्ही बायको कसे काय आहेत, म्हणजे दिसाले की त्यांचं आता अंतच होणार आहे जवळपास, पण तरीसुद्धा ते आकुलीत नव्हते. आणि तसंच नम्रता त्यांची परिणती होती. म्हणजे आम्ही ऐकून शॉक झालो एकदा, पण ते स्थिर होते. हो, मग मला म्हणायचं की अशी परिणती आपल्यात का नाही आहेत? आपल्याला ऐकलं तरी दुसऱ्याचं आपण डिस्टर्ब झालेलं असतो. म्हणजे किती त्या ज्ञानाला शक्ती द्यायला पाहिजे, आपलं सामर्थ्य जाणायला पाहिजे. असं नुसतं म्हणून काय उपयोग की मी निर्मोह आहे, हे शरीर सगळे शरीर संयोगातले लोक भिन्न आहेत, शरीर भिन्न आहे, म्हणणं वेगळं आहे, पण ज्यावेळेस ती परिस्थिती येते त्यावेळेस तो क्षण जिंकणं अवघड असतं. काय झालं अनुभव सांगा? काय अनुभव केला सांगा शेवटच्या समयात त्यांच्या? त्या जीवाचं उत्कृष्ट होत आहे, तो जीव यमसल्लेखना घेऊन पुढच्या ह्याला निघालाय, आपण का हे करा. आणि ते पण मी प्रत्यक्ष सगळं पाहिलं की त्यांची जी प्युपिल असते ती आधी छताकडे गेली आणि नंतर एकदम नासाग्र दृष्टी झाली. म्हणजे आपली अस्थिरता झाली का हे मला म्हणायचं आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या मिस्टरांचं आता त्यांनी दीक्षा घेतली आणि खूप चांगल्या रीतीने त्यांनी साधण्यासाठी अनुकूल ठरले. इव्हन दीक्षेच्या वेळेला पण उलट आनंदच वाटला, कारण त्यावेळेसाठीच गेलो होतो आणि ते चांगलं आहे की किती उत्कृष्ट.
म्हणजे हे भाव पण होणं फार महत्वाचं आहे. आणि 2 दिवस ते जगले त्या स्थितीत. हम्म. सगळ्यांना आशीर्वाद द्यायला त्यांना आनंद वाटत होता आणि खूप तेज आलं होतं. असं वाटलं की अजून 10 वर्ष जगतील. एवढं पूर्वीचं सुवर्ण कांती, अगदी डोळे मोठे करून बघणं करणं, खूप सुंदर. सगळ्यांना शेवटी ओळखणं. संयमाचा प्रभाव असतो वेगळा. हो ना. चालत होते आचार्यशींबरोबर. होय. आचार्यशी म्हणले चला आता आमच्या बरोबर या. हा येतो की मी तुमच्या बरोबर चालत. असतंय परिवर्तन. शेवटी ते निर्जरा व्हायची असती ती कुठून तरी अशी होती. आणि एकदा मला वाटतं 18 तारखेलाच आचार्यशींनी सांगितलं, असं कुणाला अलाउड नव्हतं ना, एंट्री नव्हती त्यांच्या रूममध्ये, लेडीजला पण नाही जेंट्सला पण नाही. संसाराची मोहाची लोक नकोत आयुष्यभर. मग एकदा असं दुपारच्याला मला म्हणले तुम्हाला बोलवतात या. ऐकू येते का सगळ्यांना का नाही येत? त्यांच्या मिस्टरांनी दीक्षा घेतली आणि त्यांनी खूप चांगल्या रीतीने संलेखना करून चंदनताई म्हण. अंत साधला. सोलापूरचे चंदन काकी, चंदन शहा, काय म्हणायचं, डॉक्टर. शहा. असे नका, मला नाव नाही सांगायचंय, फक्त साधना सांगायची आहे. त्यांनी कशी केली तशी आपल्याला करायला पाहिजे आणि तसे आपले परिणाम स्थिर राहतात का हे आपल्याला पडताळायला पाहिजे ह्याच्यासाठी. त्यावेळेला त्यांनी मग आचार्यशींनी परवानगी दिली मला आत यायला. मग दर्शन केलं, इच्छा मी म्हटलं आणि बसले. मग काय म्हणतात बघा म्हणले आचार्यशी. तर त्यांनी असं असं केलं. त्यांचा हेतू हे होता की हे जो दीक्षेचा जो खर्च झाला आहे समाजाचा किंवा ट्रस्टींचा किंवा क्षेत्राचा, ते तुम्ही दिलं का असं. म्हटलं सगळं दिलेलं आहे आणि पर्याप्त मात्रेत आणलेलं पण आहे. तुम्ही विकल्प करू नका बिलकुल. मी व्यवस्थित सगळं करते, तुम्ही त्याच्यात अडकू नका असं सांगितलं. मग झोपेत होते ते, झोपलेले होते म्हणजे आडव्या पडलेले होते. ध्यानसूत्र वगैरे सांगितली का अशी स्वतःचा अनुभव करा, सम्यक दर्शन प्राप्त नाही, करा? त्याच्यानंतर ते काय म्हणले मला उठव. ते झोप असं पडलेले होते, मला उठव. म्हटलं आता आम्ही काही तुम्हाला टच करू शकत नाही, तुम्ही दीक्षा घेतली आहे. हां बरोबर आहे, मला माहीत नव्हतं म्हणजे. मग मी बाहेर आले कारण आचार्यशी पण बाजूला बसले होते. म्हणजे हे पण महत्वाचं, हे सगळ्यात पहिला करायचं की तुम्हाला तुमची भाववासना होऊ देत. मी या शरीरापासून भिन्न आहे, हे सगळं चर्या करणं सुद्धा माझा स्वभाव नाही आहे. ह्याच्यापासून सुद्धा मी किती भिन्न जाणणार आहे ह्याचा अनुभव द्यायचा आणि तुम्हाला हेच कर्तव्य आहे. आत्ता बाकी शरीराची, परिवाराची, त्या समाजाची पण आपल्याला चिंता करायची नाही आहे. आत्ता आपल्याकडं वेळ एवढाच आहे की आपण जेवढं स्वतःसाठी देऊ शकतो तेवढं उपलब्धी येते आपल्यासाठी. म्हणजे जे मिळालेलं थोडंसं आयुष्य आहे ज्याच्यामध्ये आपण इतका चांगला पुरुषार्थ केला आहे, तर त्यामध्ये बस स्वतःसाठी जगा असं आपण थोडंसं त्यांना केंद्रित करायचं. बरं, कशासाठी सांगायचं होतं मला, तर धर्माच्या अनुकूल जरी आपल्याला संयोग मिळाला तरीसुद्धा तो पण परत फिरून मिळणार नाही किंवा काय म्हणायचं, मिळाला तरी तसा भाव राहणार नाहीत असं म्हणा. म्हणजे काय कुठल्या कधी उदय बदलतील सांगता येत नाही. म्हणून म्हणताय कोणाचे कुठल्याही संयोगाविषयी आपल्याला न आसक्ती, न द्वेष, न अहंकार, न भय अशा वातावरणामध्ये राहायला पाहिजे. म्हणजे एक आपलं कुटुंब मिळालंय, हे सगळेजण एकत्र आले तर त्याचा फायदा उलटा आपण करून घ्यायला पाहिजे की प्रत्येकाचा स्वभाव कसा भिन्न आहे, प्रत्येकाचे संस्कार भिन्न आहेत. त्यांनी सांगितलं प्रत्येकाचं द्रव्य, क्षेत्र, काल, भाव सगळं भिन्न आहे. कसं हो? द्रव्य भिन्न आहे कारण ते भिन्न जीव आहेत, मी भिन्न जीव आहे. क्षेत्र भिन्न आहे, जरी त्या मातेच्या पोटात आहे तरी सुद्धा क्षेत्र भिन्न आहे. त्या मुलाचं आणि त्या मातेचं. आणि म्हणलं प्रदेशाच्या अपेक्षेने भिन्न आहेत. काळ भिन्न आहे, म्हणजे जरी एकत्र जन्मले तरी सुद्धा काळ भिन्न आहे. जुडवा जन्मले तरी सुद्धा त्यांचं पण द्रव्य भिन्न, क्षेत्र भिन्न, काळ भिन्न आणि भाव सर्वथा भिन्न आहेत. जरी एकत्र जन्मलेत, एका घरात आहेत तरी सुद्धा सगळ्यांचे परिणाम समान नसतात. म्हणून सांगितलं की प्रत्येकाला भिन्न जीव पहा आणि त्याचं स्वतंत्र परिणमन आहे हे जाणा, स्वीकारा, तर त्यांच्याशी आपल्याला इतकं मोह होणार नाही. म्हणून तुम्ही 12 भावनेमध्ये काय सांगतो, संसार कसा आहे,
सुन जीव रे जड़मती भ्रम्यो चहु गति रंक भूपति सब में हलचल है आसुर नर नारक तीर यग में कल कल है. काय म्हणले? सुन जीव रे जडमती भ्रम्यो चहु गती रंक भूपती. काय काय झालो नाही आपण? हे अशा सगळ्या पर्यायामध्ये गेलो. हे जडमती जीवा, तुला काय मिळालं नाही मिळालं सगळ्याचा विचार कर. पण ते किती राहिलं तुझ्याजवळ? सुन जीव रे जडमती भ्रम्यो चहु गती रंक भूपती सब में हलचल है. कोणामध्ये नाही आहे हलचल? इन द सेन्स काय म्हणायचं? संक्लेश म्हणा, अस्थिरता म्हणा, काय परिणामांची विचित्रता. सब में हलचल है हा सुर नर नारक तिर्यग में कलकल है. कुठल्या गतीमध्ये नाही आहे हो? कलकल म्हणजे जन्म मरण म्हणा. एकदा शरीर घेतलं आणि सोडलं, परत शरीर घेतलं आणि सोडलं, हेच चालू आहे. चारही गतीमध्ये कलकल आहे. म्हणजे जन्मणे मरणे हे कार्य चालू आहे. हा सुर नर नारक तिर्यग में कल कल है. सब सगे संगति सारे हो जाएंगे तुमसे न्यारे. असं त्यांनी सगळं त्यामध्ये सांगितलं की सगळे जरी तुम्ही एकत्र आलाय तरी सुद्धा ते आपल्या आपल्या वेळेला निघून जाणारे आहेत. ते तुमच्यासोबत राहणारे नाहीत. म्हणून थोड्या काळासाठी भेटलोय तर का कशाय करून आपण आपलं भविष्य बिघडवायचं? दीपाबेन काय म्हणले? आम्ही काल परवाच घेतलं की एका समयाचा परिणाम आपल्याला किती काळपर्यंत उदय देऊ शकतो, किती काळपर्यंत आपल्याला त्याचं फळ भोगावं लागतं ह्याची आयडिया नाही आहे आपल्याला. कशाला म्हणतात सागर, कशाला म्हणतात पल्य, काय आपल्याला आयडिया? म्हणजे मी आज केलेल्या एका परिणामांनी मला असे 1, 2, 10, 100 नव्हे, हजारो नव्हे, असंख्यात वर्षपर्यंत त्याचं फळ भोगावं लागेल कदाचित. मग का मी असे परिणाम चुकावेत? म्हणजे किती सावधानता पाहिजे परिणामामध्ये. जरी हे सगळे संयोग मिळाले तरी सुद्धा ते भिन्न आहेत. त्यांचं स्वतंत्र परिणमन आहे. या भवातून माझ्या मुलगा झालेला हा भव पुढच्या भवामध्ये तो कुठं गेला? जाऊ दे, ते इथंच राहिले. तुम्ही कुठं गेला हो? म्हणजे कुठं गेलं तरी त्याला आपलं परवा नाही आहे, आपल्याला त्याची काय तमाने. संपलं, त्याच समयात संपला संबंध. आणि आपण किती आकुलता मागं. म्हणून सांगितलं की कोणाशीही मोह करणीय नाही. म्हणून त्या 11व्या श्लोकामध्ये पण त्यांनी हेच घेतलं की एखाद्याशी आपण कशाय करतो, क्रोध करतो, आणि जेव्हा तो आपल्यावर क्रोध करतोय तर आपण त्याला त्रास देतोय. मग हे किती योग्य आहे? म्हणजे मीच पिडलं असताना त्यांनी जर कुपित झाला तर त्याच्यावर मी त्याला त्रास देणं, त्याच्यावर क्रोध करणं किती योग्य आहे? काय कळलं? विराधकः कथम हंत्रे असं केलं होतं. विराधक जीव आहे, तुमची मी विराधना केली आहे आणि तुम्ही मला त्रास द्यायला आलाय आणि मी तुमच्यावर ओरडतोय, क्रोध करतोय. किती योग्य आहे? म्हणजे पहिला चूक मीच केली आहे तर त्याचं फळ मलाच भोगावं लागणार. म्हणून सगळीकडे म्हणतायत की आपलं परीक्षण स्वतः करणं एवढाच उपाय आहे. त्याच्यासाठी सांगितलं एक उदाहरण. शत्रू असतो तो कधी मित्र पण होतो आणि कधी मित्र असतो तो शत्रू होतो. कधी भाऊ असतो तो शत्रू पण होतो आणि कधी शत्रू असतो तो भाऊ होतो. असं पुराणातलं उदाहरण आहे. जेव्हा निमित्त ज्ञानींकडून कळले की रावणाचा मृत्यू दशरथाच्या मुलाकडून जनकाच्या मुलीच्या निमित्तात होणार आहे. कोणाला कळलं? विभीषणाला. विभीषण म्हणजे कोण? रावणाचा भाऊ. जेव्हा त्याला कळलं तेव्हा रावणाशी इतकं प्रेम त्याचं की मला माझ्या भावाचा वियोग होऊ नये, इतका द्वेष झाला की ते कोण आहेत? माझ्या भावाला संपवणारे. आणि तो द्वेष व्यक्त करण्यासाठी त्या दोघांना मारण्याचा प्लॅन. कोणाला? दशरथाला आणि जनकाला. त्या दोघांच्या पोटी येणार आहेत ना हे दशरथाचा मुलगा आणि रामाची जनकाची मुलगी.
असं त्या दोघांच्या निमित्तात जर माझ्या भावाचा अंत होणार आहे तर त्या दोघांना पण मी संपवणार, असे त्याचे भाव झाले. तेव्हा विभीषण आपल्या प्रिय भावाला वाचवण्यासाठी दशरथ आणि जनकाला मारण्यासाठी निघाला. तर हे काय म्हणायचं, न्यूज वाऱ्यासारखी सगळीकडे समजली आणि तेव्हा या दोघांना पण समजली, या दोघांच्या राज्यात, दशरथाच्या राज्यात पण आणि जनकाच्या राज्यात पण. मग त्या दोघांचे पण मंत्री खूप हुशार होते आणि त्यांनी राजाला काही नाही कळू दिलं, स्वतः प्लान केलं सगळं. म्हणजे एक काय त्याला छल करण्यासाठी म्हणून त्यांनी राजाला सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून कट रचला की जर तो विभीषण मारायला आला तर काय करायचं. म्हणून त्यांनी त्या दोन्ही राजांना काय केलं, दवंडी पेटवली अशी की दोन्ही राजे आजारी आहेत आणि ते काही दिवस तुम्हाला भेटणार नाहीत. त्यांना बेडरेस्ट आहे असं सांगितलं असेल. हो. आणि मग ते दरबारात येणार नाही आहेत, त्यामुळं कोणाला भेटणार नाहीत म्हणून ते घरातच झोपू नयेत असं दाखवलं सगळ्यांना. मग विभीषणाला सोपं झालं ना, घरात एके ठिकाणी आहेत म्हणल्यावर, कारण राज्यात असतील तर त्यांच्या मागं फिरावं लागेल, शोधावं लागेल, पण घरातच झोपू नयेत बेडवर म्हणल्यावर त्याचा प्लॅन त्यांनी केला आणि रात्रीतनं जाऊन दोघांचे गळे कापले आणि थांबा जरासं पूर्ण ऐका की आणि ते दोन्ही मुंडके घेऊन त्यांनी समुद्रात टाकून दिले आणि इतका आश्वस्त झाला की बस माझा भाऊ मरणार नाही. काय केलं, त्या मंत्र्यांनी प्लांट केलेले ते पुतळे होते आणि ते त्याला माहीत पण नाही. बस त्यांनी काय केलं, त्या पुतळ्यांचेच दोन्ही मुंडके उचलले आणि उडवले आणि समुद्रात नेऊन टाकले. काय झालं, कशासाठी, भावाशी प्रेम. म्हणजे पूर्वी तोच भाऊ प्रेम करणारा होता आणि त्याच्याच निमित्तात वास्तविक रावणाचं मरण झालं. का हो, म्हणजे रावणाचं मरण होऊ नये म्हणून कोणाशी जाऊन लढला, तिथं जाऊन इतकं मोठं कट केलं तर स्वतःच त्या रावणाच्या मृत्यूचं कारण ठरला. कसं, हां, म्हणजे फितूर झाला ना. फितूर झाला म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं, त्याचा पक्ष चुकीचा आहे हे समजलं तर सत्याच्या बाजूला गेला. बरोबर. म्हणजे पक्ष त्यांनी बदलला का, कारण तिच्या मर्जीशिवाय तिला उचलून आणलंय आणि एक विवाहित आहे, तिचा आपण तिला जबरदस्ती करतोय हे जेव्हा त्याला कळालं तेव्हा ते त्याला आगमाच्या विरुद्ध वाटलं आणि ते त्यांनी अनेक वेळा समजवलं त्याला जाऊन रावणाला. पण काय म्हणायचं, ज्याची बुद्धी अंध झालेली असती ना, हां, विनाशकाले विपरीत बुद्धी, भोगामध्ये अंध झालेली बुद्धी ज्याची असते त्याला कोणाचा उपदेश कार्यकारी ठरत नाही. त्यामुळे विभीषण जाऊन रामाला मिळाला आणि तोच रावणाच्या मृत्यूचं कारण ठरला. त्यांनी काय केलं होतं, रावणाला ज्यांनी मारणार त्याची मुंडकी उडवली होती. आता ह्याचं कोण काढणार हो, म्हणजे रावणाच्या मरणाचा हाच कारण ठरला होता. पण मला म्हणायचंय त्याचा मोह होता माग, म्हणून तो रावणाला न मरावं म्हणून हे सगळं करायला गेला. पण नंतर सत्य ज्ञान झालं त्याला, त्यावेळेस त्यांनी धर्माचीच बाजू घेतली, अधर्माची नाही. म्हणून म्हणायचं भाव वेगळा होता ना. आणि परत सांगितलं, तो तर धर्मामध्ये स्थिर होता विभीषण. रावण मोही झाला होता पण विभीषण तत्वज्ञानी होता आणि त्याला रुची होती अशी, सत्याची बाजूच तो घेणारा होता. आणि शेवटी विरोधी हिंसा म्हणून ते त्याचा दोष नाही आहे. तसा जितका दोष संकल्पी हिंसेचा आधी लागतो तसा विरोधी हिंसेचा दोष नाही. म्हणून मला सांगायचं होतं की कुटुंबातच जन्मलेले हे जीव होते, सांगा ते हितकारी होते, इष्ट होते का अनिष्ट होते परस्परांशी. कधी हितकारी कधी आहे. हां, म्हणजे म्हणायचंय ज्याला आपण हित म्हणतो तेच कसे अहितकारी ठरतात पुन्हा पुढं जाऊन. म्हणून कोणी जगामध्ये आपल्यासाठी एक देवशास्त्र गुरु काय म्हणलं, शुद्धात्म रूपंच गुरु जग में शरणोदय, मोह उदय जिय के वृथा आन कल्पना होय. म्हणजे काय, कल्पना, शुद्धात्मा रूपंच गुरु हे दोनच तुम्हाला जगामध्ये शरण आहेत. ह्याच्याशिवाय ज्याला कोणाला तुम्ही शरण म्हणता हे सगळा मोहाचा उदय आहे. म्हणून अन्य कल्पना करणं
व्यर्थ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अडकू नकात. तर निर्णय करा. म्हणून त्यांनी एक भजनात पण छान घेतलं इथं. भजन माहिती आहे आपल्याला. काय कर, तुला जे काय हे जीवन मिळाले, हे जीवा, तर तू काय कर त्या जीवनामध्ये आत्मानुभूतीचा पुरुषार्थ कर. स्वतःला जीव जाणण्याचा प्रयत्न कर आणि बाकी सगळा प्रमाद सोड. दीपा काकी हे सांगतायत. काय प्रमाद करतोय आपण? एक आत्मानुभव सोडून जे काय करताय ना, सगळं प्रमाद आहे. त्याच्यासाठी सांगतायत. सुन रे जिया चिरकाल गया, सुन रे जिया चिरकाल गया, तूने छोड़ा ना अब तक प्रमाद, जीवन थोड़ा रहा. समजते आपल्याला आता काय? स्वतःवर घटवा म्हणजे समजायला पाहिजे ते. हे जीवा ऐक, तुझं जीवन थोडं राहिलेलं आहे, आता प्रमाद करू नकोस. दीपा काकी काय म्हणले? सावध व्हा. आपण जे वाचतोय करतोय ना, सगळं माझ्यामध्ये उतरायला पाहिजे, हा पुरुषार्थ करा. आता बास, लय यात्रा करणं, धडपडणं, इकडं तिकडं फिरणं, लय अडकू नका असल्या गोष्टींमध्ये. करू नका म्हणायचं नाही मला, पण त्याच्यापेक्षा हा पुरुषार्थ अधिक करा. बाकीच्यामध्ये प्रमाद घडू शकतो, पण एक स्वतःला जाणण्यामध्ये प्रमाद करू नका. म्हणून सांगितलं, तूने छोडा ना अब तक प्रमाद, जीवन थोडा रहा. शुद्धम श्री माताजी हे भजन ऐकवायचे शपकाला. जिनवाणी कहती है तेरी कथा, तूने भूल करी सही भारी व्यथा, अब कर ले स्वयं की पहचान, जीवन थोडा रहा. कोणाचं थोडा राहिलं? तुमचं का माझं? माझं. जिनवाणी कहती है तेरी कथा, तूने भूल करी सही भारी व्यथा. काय व्यथा सहन केली हो तुम्ही? स्वतःला न जाणता या शरीराला मी मानलं, मी स्त्री, मी पत्नी, मी आई, हे रोल मानलं ना स्वतःला, म्हणून तुम्हाला व्यथा सहन करावी लागली. अब कर ले स्वयं की पहचान. आता तरी हे जीवा थोडंसं आयुष्य राहिलंय, तर स्वतःला ओळख. जीव तत्व तू परम उपादेय, अजीव सभी है ज्ञान के ज्ञेय, निज को निज पर को पर जान, जीवन थोडा रहा. तू जीव तत्व आहे, तोच परम उपादेय आहे. बाकी तुझ्यासाठी सगळं काय आहे? अजीव आहे आणि ते ज्ञेय आहेत. म्हणून तू काय कर? स्वला स्व आणि पराला पर जाण. म्हणजे किती सोप्या सोप्या भाषेमध्ये उलट समजवतायत की तुझ्यासाठी जे काही डोळ्याला दिसते ते सगळं पर आहे, त्याला पर मानत नाही, हा तुझा दोष आहे. कपडे कोणाचे तो? घर कोणाचे हो? सुनबाई कोणाच्या? म्हणजे सगळीकडे किती आपण माझं 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 जोडतोय. तिथं गेल्यावर त्यांच्या संयोगात असताना हे संस्कार करा, हे पर आहेत, अजीव आहेत, माझ्यासाठी मायापासून भिन्न आहेत. आश्रव बंध ये भाव विकारी, चेतन ने पाया दुख इनसे भारी, मिथ्यात्व को भी ले तू जान, जीवन थोडा रहा. काय सांगितलं? सांगा दीपका की तुम्ही सांगणार आहे, मी ऐकणार आहे. आश्रव बंध ये भाव विकारी. आश्रव बंध हे सगळं विकारी भावच आहेत आपले. चेतन ने पाया दुख इनसे भारी. दुःखच त्यांनी त्याच्यातनं घेतले, म्हणजे जास्त मिळतंय. कोणी दुःखी केलं चेतनेला, तर हे विकारी भाव ज्याच्या निमित्तात आश्रव बंद झालेत, ह्यांनीच जीवाला दुःखी केले. म्हणजे मीच स्वतःला दुःखी केले. कारण आश्रव म्हणजे काय आहे? कर्मांचं येणं. आश्रव म्हणजे काय आहे? आपण जे भाव करतो त्याचं येणं. आश्रव म्हणजे काय मा? विकारी भावांचं. आश्रव म्हणजे माझे परिणाम आहेत. बंद म्हणजे काय आहे? बंद हे पण माझे परिणाम आहेत. समोर म्हणजे काय आहे?
माझे परिणाम आहेत. निर्जरा म्हणजे पण परिणाम आहेत. हे सगळे आम्ही घेतलं काल आजमध्ये. सगळे 7 तत्व तुम्ही सांगताय ना, सगळं त्या तत्व म्हणून पराकडं बघू नका, कर्माकडं बघू नका, स्वतःकडं बघा. मी काय करतोय त्या समयाला, जेव्हा संवर होतोय, जेव्हा निर्जरा होतीये, जेव्हा आसरव बंद होतोय, मी काय करतोय, माझ्यात काय परिणमन चाललंय. आसरव म्हणजे तुम्ही येणं जाणं हे म्हणताय ना, तर ते उपचार आहे हो सगळा. थोडी त्या कर्मांचं तुम्ही काय केलंय. म्हणून सांगतायत आसरव बंद हे विकारी भाव आहेत. ह्याच्या निमित्तात जीवाला अनंत दुःख सहन करावं लागलं. म्हणून तू काय कर, हे जीवा मिथ्यात्वाला सुद्धा ओळख, कारण तुझं जीवन थोडं राहिलेलं आहे. संवर निर्जरा शुद्ध भाव है, मोक्ष तत्व पूर्ण बंध का अभाव है, इनको ही हित रूप मान, जीवन थोडा रहा. संवर निर्जरा म्हणजेच शुद्ध भाव, किंवा शुद्ध भाव म्हणजेच ह्याच्यात सांगितलं. माझ्याकडे बघा काय म्हणले. संवर हे काय आहेत, माझे भाव आहेत. म्हणजे मी जेव्हा स्वतःला जाणतोय त्या समयामध्ये बस बाहेरची चिंता काय आहे मला, मग ते शुद्ध भाव म्हणजे संवर आहे, ते शुद्ध भाव म्हणजे निर्जरा आहे. आणि त्या मोक्षतत्व सुद्धा त्याच समयात प्रगट झालंय जेव्हा मी एवंभूत ज्ञानाने स्वतःला जाणतोय. आणि तिथंच बंधाचा पूर्ण अभाव आहे. आणि मग यालाच तू हितरूप मान, बाकी सगळं जगामध्ये अहितकारी आहे. शाश्वत चेतन रूप ध्रुव अमल है, अचल अखंड अविनाशी विमल है, अब तो कर ले सम्यक श्रद्धान. म्हणा म्हणा की मा, जीवन थोडा रहा. शाश्वत चेतन रूप ध्रुव अमल है. तू कोण आहे, स्वतःचं ओळख करून घे. अचल अखंड अविनाशी विमल है, अब तो करले सम्यक श्रद्धान. हे जीवा आता तरी सम्यक दर्शनाला प्राप्त कर. का, जीवन थोडा रहा. म्हणून सांगतायत आपल्याला मिळालेलं हे जीवन आहे, तर त्याचं फायदा करून घ्यायला पाहिजे. पुन्हा आपण कुठं जाऊन पडणार आहे आणि कुठं परिभ्रमण करत बसणार आहे माहीत नाही. म्हणून मिळालेला हा भव आहे, ही पर्याय आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला आत्मकल्याण करणंच हे कर्तव्य आहे. हो. जाणं आम्ही अबंध स्वरूप जीव आहे. आम्ही निसंसार स्वरूप आहे. मी स्वयं मोक्ष स्वरूप आहे. जाणा. निर्णय करा, या जगामध्ये माझा कोणाशीही काहीही कधीही संबंध नव्हता, नाही, नसणारच. कारण मी जीव आहे. एका जीवाचा पराशी काहीही संबंध नसतोच. सर्वापासून भिन्न हा मी स्वतंत्र आहे. ज्ञाता द्रष्टाच आहे. जाननहार स्वरूपोऽहम्, ध्रुव अमल स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंता.